नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याला जनरल ॲग्रिकल्चर पार्ट 6 हा बघायचा आहे. याच्यामध्ये मेजर इव्हेंट्स इन हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. आता मेजर इव्हेंट काय झाली हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये, इव्हेंट कोणकोणते इव्हेंट झाले की ज्याच्यामुळे माणूस प्रगती करू शकला शेतीच्या दिशेमध्ये. आता जे नवीन तंत्रज्ञान आहे हे कसं कसं डेव्हलप होत गेलं. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला हिस्ट्री बघणं गरजेचं आहे ॲग्रिकल्चरची. त्याच्यामध्ये या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे इव्हेंट आहेत तेच आपण बघणार आहेत. तसं तर भरपूर सारे इव्हेंट हिस्ट्रीमध्ये झालेले आहेत ॲग्रिकल्चरच्या, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे एवढेच आपण काय ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करू. बघा, तर काय मेजर इव्हेंट इन हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. 10,000 BC. 10,000 BC. बीसी म्हणजे काय रे? बिफोर ख्रिस्त. म्हणजे ख्रिस्त जन्माच्या 10,000 वर्ष अगोदर काय झालं होतं? हंटिंग अँड कलेक्टिंगला सुरुवात झाली होती. शिकार करणे, नंतर कंदमुळं वगैरे गोळा करणे, याला काय झाली होती? सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यानंतर 8,700 BC तेव्हा काय सुरू झालं होतं? डोमेस्टिकेशन ऑफ शीप. म्हणजे जी आपली मेंढी असेल त्याच्या पालनाला सुरुवात झाली होती. मेंढी पालनाला सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यानंतर 7,700 BC डोमेस्टिकेशन ऑफ गोट, म्हणजे बकरी पालन किंवा गोट फार्मिंगला सुरुवात झाली होती. बकरी पाळण्यास सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यापासून मिळणारे फायदे, बकरीपासून मिळणारे फायदे माहिती झाले होते, त्याच्यामुळे तिच्या पालनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर 7,500 BC काय झालं होतं? कल्टिवेशन ऑफ व्हीट अँड बार्लीला सुरुवात झाली होती. व्हीटचं आणि बार्लीचं कल्टिवेशन करण्यास काय झाली होती? सुरुवात कधी? 7,500 BC म्हणजे बिफोर ख्रिस्त. नंतर 6,000 BC 6,000 BC डोमेस्टिकेशन ऑफ कॅटल अँड पीक. ठीक आहे. हे सगळे इव्हेंट झाले होते. ठीक आहे. बघा परत, 10,000 BC हंटिंग अँड कलेक्टिंग. नंतर 8,700 डोमेस्टिकेशन ऑफ शिप. नंतर 7,700 डोमेस्टिकेशन ऑफ गोट. त्यानंतर 7,500 कल्टिवेशन ऑफ व्हीट अँड बार्ली स्टार्टेड. नंतर 6,000 BC डोमेस्टिकेशन ऑफ कॅटल अँड पीक. या सर्व गोष्टीला सुरुवात झाली होती. ठीक आहे. परत परत रिवाइज करावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी कशा आहे या लक्षातच ठेवावं लागणार आहे. त्यानंतर बघा, मेजरमेंटमध्ये 4,400 BC कल्टिवेशन ऑफ मेज स्टार्टेड. मेजचं कल्टिवेशन जे आहे ते स्टार्ट झालं होतं 4,400. ठीक आहे. BC म्हणजे बिफोर ख्रिस्त. ख्रिस्त जन्माच्या 4,400 वर्षापूर्वी मेजच्या कल्टिवेशनला सुरुवात झाली होती. 3,500 BC कल्टिवेशन ऑफ पोटॅटो स्टार्टेड. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं 2,900 BC 2,900 वर्ष बिफोर ख्रिस्त काय म्हणतो? फ्लो वॉज इन्व्हेंटेड. ठीक आहे. नांगराचा शोध लागला होता. ठीक आहे. नंतर 2,200 BC कल्टिवेशन ऑफ राईस स्टार्टेड. कल्टिवेशन ऑफ राईस स्टार्टेड. पुन्हा एकदा एक गोष्ट नमूद करतो की हिस्ट्रीमध्ये मेजर इव्हेंट जे आहेत ते खूप सारे झालेले आहेत. इव्हेंट्स जे आहेत खूप सारे झालेले आहेत छोटे मोठे. पण आपल्याला एक्झाम ओरिएंटेड काय आहे, काय महत्वाचं आहे, एक्झाममध्ये काय विचारलं जातं, तेवढीच इव्हेंट आपण डिस्कस केलेले आहेत. ते 3 ते 4 मिनिटामध्ये, मॅक्स 5-6 मिनिटामध्ये कव्हर होतील. ठीक आहे. तर बघा परत एकदा, 4,400 BC मध्ये कल्टिवेशन ऑफ मेज. 3,500 BC मध्ये कल्टिवेशन ऑफ पोटॅटो. त्यानंतर 2,900 मध्ये काय झालं होतं? फ्लो वॉज इन्व्हेंटेड, महत्वाचं. आणि 2,200 BC कल्टिवेशन ऑफ राईस. ठीक आहे. अजून 16th century AD. ठीक आहे. 16व्या शतकामध्ये काय झालं होतं? इंट्रोडक्शन ऑफ सेव्हरल क्रॉप्स इंटू इंडिया बाय पोर्तुगीज. पोर्तुगीज लोकांनी काय केलं होतं? इंडियामध्ये काय आणलं होतं? वेगवेगळे क्रॉप आणले होते. तुम्हाला माहिती आहे की वास्को द गामा नावाचा खलाशी आपल्या इंडियामध्ये आला होता. ठीक आहे. 16व्या शतकाच्या 1597 का 96 आसपास काहीतरी तो आला होता. ठीक आहे. तेव्हा तो आला होता. तो व्यापाराच्या दृष्टिकोनातून ते पोर्तुगीज लोक इकडे आले होते. ठीक आहे. मग त्यांनी हळूहळू त्यांचे जे फ्रुट्स क्रॉप असतील वगैरे ते इकडे आणायला, किंवा मसाल्याची पिकं असतील
इकडं इकडं आणून त्यांनी काय केले, ते ग्रो केले. ठीक आहे. कोणकोणती इंट्रोडक्शन ऑफ सेव्हरल क्रॉप इन इंडिया. ठीक आहे. बाय पोर्तुगीज. कोणकोणते क्रॉप होते, पोर्तुगीज क्रॉप कोणकोणते बघा. पोटॅटो असेल, स्वीट पोटॅटो म्हणजे आपलं रताळं. टोमॅटो असेल, चिली असेल, पम्पकिन असेल, पपया, पायनॅपल, गावा, कस्टर्ड ॲपल, ग्राउंडनट, कॅशूनट, टोबॅको, अमेरिकन कॉटन, रबर. यापैकी जर कोणता क्रॉप तुम्ही मला विचारला की कोणी आणलेला आहे, तर तो पोर्तुगीज लोकांनी आणलेला आहे आणि हे इंट्रोड्यूस क्रॉप आहे. कोणकोणती, पोटॅटो असेल, स्वीट पोटॅटो, टोमॅटो, चिली, पम्पकिन, पपया, पाइनएप्पल, गावा, कस्टर्ड ॲपल, ग्राउंडनट, कॅशूनट, टोबॅको, अमेरिकन कॉटन, रबर. ठीक आहे. हे सगळे जे इव्हेंट होते हे तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्ट लेक्चर होतं, बट कामीचं लेक्चर आहे. मेजर इव्हेंट भरपूर सारे झालेले आहेत, बट आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला कव्हर करायचं होतं. ठीक आहे. थँक्यू. बघा, मागचे काही लेक्चर तुमचे जे झालेले असतील जनरल ॲग्रिकल्चरचे 6-7 लेक्चर आपले कव्हर झालेले आहेत. तर ते सर्व लेक्चर जे आहेत ते तुम्ही बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. ठीक आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही काय करा, सगळे लेक्चर अटेंड करा आणि दररोज संध्याकाळी 5:30 वाजता तुम्हाला लेक्चर अपलोड केलेलं दिसेल. ठीक आहे. त्याचा फायदा घ्या. तुमच्या सर्व मित्रांना मैत्रिणींना ते शेअर करा. इतरही तुमचे कुठे असतील ओळखीचे त्यांना हे शेअर करा. ठीक आहे. कारण की हे सर्व जे लेक्चर होणार आहे ते एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड, एक्झाम मध्ये काय येतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. तर त्यामुळं अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत आपले ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला नेहमी ऍक्टिव्ह राहा. ठीक आहे. बाकी जुने पण आपले व्हिडिओ भरपूर सारे अवेलेबल आहेत चॅनलला. पण आता ही नवीन सिरीज जी आहे तर ती तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. थँक्यू.